ज्या तुकोबारायांच्या एका अभंगाने संपूर्ण महाराष्ट्राची पापे धुतली गेली, ज्यांच्या एका दर्शनासाठी इंद्रायणीचा काठ माणसांच्या समुद्राने भरून जायचा, तेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज जेव्हा फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठाला निघून गेले, तेव्हा देहूत एका रात्रीत अंधार पसरला. पण देहूपासून मैलोन मैल दूर असलेल्या अहिल्यानगरच्या पिंपळनेरमधील एका वतनदाराच्या डोळ्यातून भक्तीचे अश्रू वाहत होते. हातात लाखांची वतनदारी, सोन्या चांदीचे ऐश्वर्य आणि समाजात प्रचंड मान सन्मान. पण या सगळ्याला एका क्षणात लाथ मारून हा महापुरुष देहूच्या वाटेवर निघाला होता, फक्त आणि फक्त तुकोबारायांच्या चरणी आपलं डोकं ठेवण्यासाठी. पण नियतीचा खेळ पहा. ते देहूत पोहोचले आणि त्यांना बातमी मिळाली की तुकोबाराय तर आता या जगातच उरले नाहीत. ज्या गुरुच्या भेटीसाठी सर्वस्वाचा त्याग केला, ते गुरुच भेटले नाहीत. एका शिष्याच्या हृदयाचं काय होत असेल? वारकरी परंपरेचे 5वे पाया मानले गेलेले संत निळोबाराय यांच्या अलौकिक त्यागाची, विरहाची आणि भक्तीची ही महागाथा. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचे विठ्ठल वाईबच्या एपिसोड 19 भाग 1 मध्ये. रामकृष्ण हरी भक्तांनो, वारकरी संप्रदायामध्ये संत पंचायतन ही संकल्पना अत्यंत पवित्र मानली जाते. माऊली ज्ञानोबाराय, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या 4 महान संतांनंतर ज्यांच्या नावाने वारकरी संप्रदायाचा इतिहास पूर्ण होतो, ते नाव म्हणजे संत निळोबाराय. हे केवळ एक संत नव्हते, तर ते संत तुकाराम महाराजांचे मानसपुत्र आणि पट्टशिष्य होते. ज्या काळात तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर वारकरी संप्रदाय पोरका झाला होता, त्या काळात वारकरी विचारांचा ध्वज उंच धरण्याचे काम निळोबारायांनी केले. आजच्या या 19व्या एपिसोडच्या पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत संत निळोबारायांचे वैभवशाली बालपण, त्यांची वतनदारी, संसाराचा त्याग आणि देहूमधील ती अत्यंत कारुणिक भेट. महाराष्ट्राच्या भूमीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पिंपळनेर नावाचे एक पावन क्षेत्र आहे. याच पिंपळनेरमधील एका कुलीन आणि प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात निळोबारायांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव होते निळोबा मुकुंद पिंपळनेरकर. निळोबारायांच्या घराण्याला शिरूर गावची कुलकर्णीपणाची वतनदारी लाभली होती. त्या काळात वतनदार असणे म्हणजे प्रचंड अधिकार, प्रतिष्ठा आणि ऐश्वर. घरात कसलीही कमतरता नव्हती. धन धान्य, शेतीवाडी आणि नोकर चाकर सर्व काही हाताखाली होते. पण लहानपणापासूनच निळोबारायांचे मन या ऐहिक सुखात रमेना. जेव्हा इतर मुले खेळण्यात किंवा शिक्षणात मग्न असायची, तेव्हा लहानगा निळोबा पिंपळनेरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन तासनतास बसून राहायचा. वय वाढत गेले. निळोबारायांवर वतनदारीची जबाबदारी आली. ते शिरूरचे कुलकर्णी म्हणून काम पाहू लागले. त्यांनी न्यायाने कारभार केला. पण दरवेळी कागदपत्रांवर हिशोब लिहिताना त्यांच्या मनात एकच विचार यायचा, हा जगाचा हिशोब मांडून मला काय मिळणार? माझ्या आयुष्याचा खरा हिशोब तर पांडुरंगाच्या दरबारात होणार आहे. भक्तांनो, संतांच्या आयुष्यातील हे विस्मृतीत गेलेले प्रसंग तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच विठ्ठल वाईबचा मूळ ध्यास आहे. जर तुम्हाला ही कथा भावत असेल तर आताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून या मालिकेचा पुढचा भाग तुमच्याकडून चुकणार नाही. त्या काळात देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचंड ख्याती पसरली होती. तुकोबांचे अभंग म्हणजे केवळ शब्द नव्हते, ती साक्षात ईश्वराची वाणी होती. एकदा एका वारकऱ्याच्या मुखातून निळोबारायांनी तुकोबारायांचा एक अभंग ऐकला. न लगे मुक्ती आणि संपदा, नित्याची हे घडावी सेवा. या एका अभंगाने निळोबारायांच्या हृदयाचा ठाव घेतला. त्यांच्या अंगावर शहारे आले. तुकोबांच्या शब्दात काय जादू होती की ज्याने निळोबारायांचे सर्व ऐहिक पाश एका क्षणात तोडून टाकले.
निळोबाराय आता रात्रंदिवस तुकोबांच्या अभंगांचे चिंतन करू लागले. वतनदारीची कागदपत्रे हातात धरली की त्यांना तुकोबांची मूर्ती दिसायची. शेवटी एका रात्री निळोबारायांनी अंतिम निर्णय घेतला. त्यांनी वतनदारीचे सर्व कागदपत्रे, हिशोबाच्या वह्या आणि वतनदारीची मोहर टेबलावर ठेवली. आपल्या कुटुंबाला आणि संसाराला शेवटचा नमस्कार केला आणि कोणत्याही मोहाशिवाय ते घराबाहेर पडले. ध्येय एकच होते, देहूला जायचे, तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत घालायचा आणि त्यांच्याकडून गुरुदीक्षा घ्यायची. मित्रांनो, एकाच श्रीमंत वतनदाराने विठ्ठलाच्या आणि गुरूंच्या प्रेमापोटी सर्वस्व सोडून दिले. हा त्याग पाहून तुमचेही मन भरून आले असेल ना? कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. निळोबाराय अनवाणी पायांनी देहूच्या दिशेने धावत होते. मनात अखंड नाद होता, आज मला माझे गुरु भेटणार, आज मला तुकोबारायांच्या मुखातून नावमंत्र मिळणार. कित्येक मैलांचा प्रवास करून जेव्हा निळोबारायांनी देहूच्या वेशीत प्रवेश केला तेव्हा त्यांना वाटले की देहूत भजनाचा गजर सुरू असेल. पण देहूत पाऊल ठेवताच निळोबारायांना काहीतरी वेगळेच जाणवले. संपूर्ण देहू गाव शांत होते. लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. इंद्रायणीचा काठ उदास दिसत होता. निळोबारायांनी एका वृद्धाला विचारले, बाबा, तुकोबाराय कुठे आहेत? मला त्यांच्या दर्शनाला जायचं आहे. त्या वृद्धाने रडत रडत उत्तर दिले, बाळा, तू उशीर केलास. आमचे तुकोबाराय तर कालच सदेह वैकुंठाला निघून गेले. आता देहूत फक्त त्यांच्या आठवणी उरल्या आहेत. हे शब्द ऐकताच निळोबारायांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या गुरूंच्या दर्शनासाठी संसार सोडला, संपत्ती सोडली, ते गुरुच या जगात उरले नव्हते. निळोबाराय इंद्रायणीच्या काठावर कोसळले. त्यांचा कंठ शोष पडला. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. हे पांडुरंगा, हा कसला खेळ मांडलास? मला गुरुदर्शन न देताच तू माझ्या गुरूंना नेलेस. निळोबारायांचा तो आक्रोश पाहून इंद्रायणीचे पाणीही स्तब्ध झाले होते. पण याच विरहाच्या ज्वालांमधून जन्माला येणार होती एक अशी प्रतिज्ञा जी वारकरी संप्रदायाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. विठ्ठल भक्तांनो, तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर निराश झालेल्या निळोबारायांनी पुढे काय केले? ज्या गुरूंनी देह सोडला त्या गुरूंकडून अनुग्रह मिळवण्यासाठी निळोबारायांनी कोणती भयंकर प्रतिज्ञा केली? सलग 42 दिवस अन्न पाण्याशिवाय बसलेल्या निळोबारायांसाठी साक्षात तुकोबारायांना वैकुंठावरून परत यावे लागले का? ज्या तुकोबारायांनी आपल्या अभंगांनी संपूर्ण महाराष्ट्राला विठ्ठल भक्तीत चिंब भिजवलं, ज्या तुकोबारायांच्या एका दर्शनासाठी हजारो लोक देहूच्या इंद्रायणी काठी रांगा लावायचे, तेच संत तुकाराम महाराज जेव्हा देहाने वैकुंठाला निघून गेले तेव्हा संपूर्ण वारकरी संप्रदाय शोकाकुल झाला. पण देहूपासून दूर अहिल्यानगरच्या पिंपळनेरमध्ये एका भक्ताने भयंकर प्रतिज्ञा केली होती, जोपर्यंत तुकोबाराय स्वतः येऊन मला दर्शन देणार नाहीत आणि कानात मंत्र देणार नाहीत, तोपर्यंत मी अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 15 दिवस, 30 दिवस, सलग 42 दिवस अन्न पाण्याविना कडक अनुष्ठान. शरीर सुकत चाललं होतं, प्राण ओठांशी आले होते आणि शेवटी असा चमत्कार घडला ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. एका भक्ताच्या वाटासाठी आणि निष्ठेसाठी साक्षात तुकोबारायांना वैकुंठावरून परत यावं लागलं.